वतन से मोहब्बत ओ इस कदर निभा गए, वतन से मोहब्बत ओ इस कदर निभा गए कि मोहब्बत के दिन ही वो वतन पर जान लुटा गए। आज आहे 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस, आणि त्यासोबतच ब्लॅक डे म्हणजेच जगाच्या इतिहासामध्ये लिहिला गेलेला काळा दिवस। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपण या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो। त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या हृदयस्पर्शी व्हिडिओला। तर मंडळी, जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र आजच्या दिवशी भारताच्या इतिहासात एक काळी घटना घडली होती आणि त्या घटनेला आज जवळजवळ 6 वर्ष लोटून गेली, परंतु त्या घटनेचे ते काळे ठसे अजून देखील तसेच्या तसे ताजे आहेत। आणि ही घटना म्हणजेच 2019 साली झालेला पुलवामा हल्ला। तर मंडळी, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे जवळजवळ 44 जवान शहीद झालेले होते आणि या हल्ल्याला 6 वर्ष उलटून गेलेली आहेत, परंतु त्या काळ्या आठवणी अजूनही काळजात घर करून तशाच आहेत। 6 वर्षांपूर्वी 2019 मध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला। या दिवशी जम्मू काश्मीरमधील जम्मू श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अवंतीपोराजवळील गोरीपोरा येथे दहशतवाद्यांनी CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला। पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात CRPFचे 44 जवान शहीद झाले। दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याने प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणले। या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले। या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले। या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाले। हा हल्ला नेमका कसा झाला तेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। स्फोटकांनी भरलेली कार सैनिकांच्या ताफ्यात घुसली होती, त्यामुळेच हा हल्ला झाला होता। CRPFच्या ताफ्यात जवळजवळ 60हून अधिक गाड्यांचा समावेश होता। या ताफ्यात 2547 जवान होते। 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून हा ताफा जात होता, परंतु पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोराजवळ CRPFचा ताफा पोहोचला तेव्हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला टार्गेट केले आणि स्फोटकांनी भरलेल्या कारला या ताफ्यात घुसवून बसला धडक दिली। यावेळी झालेल्या भीषण स्फोटात CRPFचे 44 जवान शहीद झाले। हा स्फोट एवढा गंभीर होता की बसचे देखील तुकडे झाले। या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतलेली होती। पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि भारत सरकारने मिळून दहशतवाद्यांना आव्हान दिले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या हृदयात तीच आग जळत आहे जी तुमच्यात आहे असे म्हटले होते। प्रत्येकाच्या अश्रूंचा बदला घेतला जाईल असेही पंतप्रधान म्हणाले होते।
त्यानंतर 12 दिवसांनी भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ला करून जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली होती. पुलवामा हल्ल्यानंतर 25 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री उशिरा मिराज 2000 विमानांची ग्वाल्हेर एअरबस बसेसवरून उड्डाण केले आणि 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील बालाकोटमध्ये प्रवेश केला. तिथे असलेले दहशतवादी तळ आणि लपून बसलेल्या ठिकाणांना भारतीय सैन्याने टार्गेट केले. या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटना मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली. भारताने केलेल्या या हल्ल्यात सुमारे 300 दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याला बालाकोट स्ट्राईक असे देखील नाव देण्यात आले. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला. अशा प्रकारे पाकिस्तानकडून बदला घेत आपल्या भारताने शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. मंडळी, या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या त्या वीर जवानांपैकी कोणी सुट्टी संपवून आपल्या ड्युटीवरती जॉईन होण्यासाठी चालला होता, तर कोणी नुकतंच कर्तव्यावरती रुजू झालेलं होतं, तर कोणाचं नवीन लग्न ठरलेलं होतं, तर कोणाचं नुकतंच लग्न झालेलं होतं. कोणाची आई, बायको, वडील घरी वाट पाहत होते, तर कोणाची छोटी छोटी बाबडी मुले आपल्या वडिलांची घरी परतण्याची आस लावून बसलेली होती. पण नियतीच्या मनात आणि पाकिस्तानी औलादींच्या मनात वेगळाच कट शिजलेला होता आणि याच कटाला बळी पडला 14 फेब्रुवारी 2019चा तो काळाकुट्ट दिवस. आणि त्याच दिवसाची ही डोळ्यात निरंजन ओतावे अशी त्या शहीद वीर जवानांची गोष्ट. त्यामुळेच अशा या वीरमरण प्राप्त झालेल्या या शहीद जवानांना आज देखील मनापासून शतशत नमन. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.